नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय गुटातून काँग्रेसच्या अंतर्गत सुरू असलेल्या वादळाची. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिलाय. या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष विकोपाला गेल्याचं दिसतंय. नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर हा वाद विकोपाला गेलाय. सत्यजित तांबे प्रकरणावरून काँग्रेसमध्ये पटोले विरुद्ध थोरात असा संघर्ष टोकाला गेल्याचं दिसतंय. आता या संघर्षावर काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमच्याकडे कुठलाही त्यांचा राजीनामा आलेला नाही. त्याच्यामुळे मी तेच म्हणलं ना, तुम्ही जे हवे जे आमच्या काँग्रेसच्या बद्दल फार चिंता. मी आज मीडियातही पाहत होतो, प्रिंट मीडियातही पाहत होतो. त्यांचे पत्र व्हायरल होत आहे, ते राजीनामा देत आहेत. मला ते दाखवा ना. मला आम्ही तुम्हालाच प्रश्न विचारतोय की ते पत्र दाखवा, असेल तर दाखवा. दुर्दैवी बाब आहे. बाळासाहेब तसे एक काँग्रेसचे मोठे ज्येष्ठ आणि संयमी नेते आहेत आणि त्यामुळे नेमकं याच्या मागचं कारण काय हे समजल्याशिवाय प्रतिक्रिया देणं उचित नाही आहे. पण बाळासाहेब आमचे एक सहकारी आहेत आणि संयमी नेते आहेत. नेमकं काय घडलं याची माहिती घ्यावी लागेल. नाही, तो राजीनामा आहे का काय आहे, पत्र आहे, हे अजून माहिती नाही आहे. त्यांच्याशी कोणाशी बोलणं झालं नाही अजून. मी काल अध्यक्षांच्या बरोबर होतो पुण्यात, तर त्यांनाही माहिती नाही. त्यामुळं त्याच्यावर रिॲक्शन देणं काही योग्य नाही. हे टेम्पररी असतं. असं आता सगळं ठीक होईल, तर काळजी करण्याचं कारण नाही.